नमस्कार, जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मी अमोल जोशी. ज्यानं आपल्या मर्यादांवर यशस्वीपणे मात केली आणि जी जी स्वप्न पाहिली ती सगळी स्वप्न पूर्ण केली आणि त्याचबरोबर नवी स्वप्न बघताना हात कधीही आखडता घेतला नाही, अशा एका चुणचुणीत तरुणाला आज आपण जिंदगीच्या आजच्या भागामध्ये भेटणार आहोत. जिंदगी मिलेगी दोबाराच्या सेटवर आपण स्वागत करूया ओंकार जयंत निरगुडकरचं. ओंकार, वेलकम. थँक्यू. ओंकारची गप्पा आपण सुरू ठेवणार आहोत, मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूया ओंकारच्या आतापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर. समाजातल्या नजरांमुळे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत याची जाणीव वयाच्या 5व्या वर्षी झाली आणि जणू हे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी साताऱ्याच्या ओंकारने आपली सकारात्मक वाटचाल सुरू केली. जन्मतः सेरेब्रल पाल्सी या आजारामुळे पीडित असलेल्या ओंकारला आपले पाय काही प्रमाणात निकामी असल्याचं जाणवलं. शाळेत जाण्यासाठी प्रयत्न करत असताना शाळेनंही शारीरिक अवस्थेमुळे प्रवेश नाकारला. मात्र नंतर नगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आणि मग मात्र त्यानं मागे वळून पाहिलं नाही. शाळेतल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ओंकार आवर्जून भाग घेत होता. 10वी-12वी मध्ये चांगल्या मार्क्सने पास झाल्यानंतर आयुष्यात आता पुढे काय करायचं असा प्रश्न ओंकारला पडला होता. मात्र चव्हाण सरांच्या सांगण्यावरून त्यानं कंपनी सेक्रेटरी होण्याचं ठरवलं आणि ते त्यानं यशस्वीपणे करूनही दाखवलं. सीए, सीएस, एमबीए अशा पदव्या घेऊन भारतातला पहिला सेरेब्रल पाल्सी सीए होण्याचा मानही त्यानं पटकावलाय. इतकंच दाखवलं. सीए, सीएस, एमबीए अशा पदव्या घेऊन भारतातला पहिला सेरेब्रल पाल्सी सीए होण्याचा मानही त्यानं पटकावलाय. इतकंच नाही तर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीत काम करणाऱ्या ओंकारला बेस्ट एम्प्लॉईज सेरेब्रल पाल्सी म्हणून राष्ट्रपती पुरस्कारानंही गौरवण्यात आलं. अजूनही आयुष्यात पुढे खूप शिकण्याचं, आपल्यासारख्याच विशेष मुलांसाठी, संस्थांसाठी काम करण्याचं ध्येय ओंकार समोर आहे. फक्त आपल्यापुरता विचार करून न थांबणारा ओंकार समाजाचाही विचार करत जिद्दीनं, चिकाटीनं अनेक नवनवी स्वप्न पाहत आपलं आयुष्य सुंदर करण्याच्या विचारात असतो. नकारात्मकतेवर मात करत ओंकारच्या याच सकारात्मक आयुष्य जगण्याला आमचा मनापासून सलाम. तर हा होता ओंकारचा आतापर्यंतचा प्रवास. ओंकार, तुझी सगळ्यात मोठी एका ओळीतली अचिव्हमेंट, ज्याला आपण टेक्निकल अचिव्हमेंट म्हणून ती सांगायची म्हटली तर सेरेब्रल पाल्सी असणारा बहुधा भारतातला पहिला सीए आणि सीएस पूर्ण केलेला तरुण अशी तुझी ओळख आहे. येस. पण तुझ्या गोष्टीत हा आत्ताचा टप्पा झाला. मात्र तुझी गोष्ट सुरू होते ही तुझ्या जन्मापासून. तर ज्यावेळी तुला जाणीव झाली की आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत, आपल्याला काहीतरी मर्यादा येत आहेत, तो काळ कुठला होता आणि तुला सेरेब्रल पाल्सीची पहिली जाणीव किंवा पहिला अनुभव कधी आला? मला पहिला अनुभव मी साधारण 7-8 वर्षाचा असताना आला, जेव्हा ऍक्च्युली मी नॉर्मल शाळेत जाऊ शकलो नाही. म्हणजे 5 वर्षाचा असताना आपण नॉर्मल शाळेत जातो तेव्हा तिथे म्हणले की आम्हाला हा असा डिसेबिलिटी असलेला मुलगा नको आमच्या शाळेत. तर मला नगरपालिकेच्या शाळेत घातलं. तर तिथं नॅचरल रिॲक्शन की मुलं बघतात की ह्याला काहीतरी झालेलं आहे. बट तेव्हा मला जाणीव झाली की आपण काहीतरी वेगळे आहोत आणि आपल्याला काहीतरी मर्यादा आहेत. फक्त त्या मर्यादा चालण्याच्या स्वरूपात होत्या. आणि तेव्हा मला वाईट वाटलं असं म्हणता येणार नाही, पण प्रश्न पडले की काय. कारण वाईट वाटण्याचं ते हे नसतं, कारण कोणी खेळत असलं की आपणही खेळायला जातो, पण का आहे हा प्रश्न पडला. मग आई वडिलांनी मला सांगितलं की तुझे पाय थोडे आखडतात, म्हणजे जर नॉर्मल माणसाचे थोडे आखडत असतील तर थोडे तुझे जास्त आखडतात आणि इट इज कॉल्ड सेरेब्रल पाल्सी. तेव्हापासून मग फिजिओथेरपी वगैरे सुरू झालं. पण एक सांगण्यासारखा अनुभव असा की नगरपालिकेच्या शाळेत आपण म्हणतो की तिथं साधारण गरीब स्तरातली मुलं येतात, पण त्यांनी मला त्या दिवसानंतर परत असं कधी जाणवू दिलं नाही की माझ्यात काहीतरी वेगळं आहे. दे जस्ट त्यांनी मला सामावून घेतलं आणि प्रत्येक खेळात मी होतो. तिथं माझी ॲबनॉर्मल मेंटल कंडिशन धुवून काढली. ज्यावेळी तू महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेलास, कॉलेजमध्ये गेलास, त्यावेळी ज्यावेळी अशा प्रकारचे आजार असतात त्यावेळीची स्वप्न सुद्धा एक प्रकारे मर्यादित झालेली असतात की फार फार तर स्वावलंबी कसं होता येईल किंवा याला आई वडिलांच्या पश्चात एकट्याला आयुष्य कसं काढता येईल एवढ्यापुरतेच हिशोब बहुतांश कुटुंब करताना दिसतात. मात्र तुझ्या बाबतीत हे झालं नाही. तर हा नेमका काय विचार होता आणि सीए करायचं किंवा सीएस करायचं
हा विचार कधी आला, कुठल्या टप्प्यावर आला? महाविद्यालयीन जीवनात मला अजून आठवतं, मी 12वीची परीक्षा पास झालो. आता पुढे काय म्हणजे त्याच्या आधी अनुभव आहेत, पण 12वीची परीक्षा पास झाल्यावर माझ्या एका सहाध्यायाने सांगितलं की तू डीएड कर. डीएड केलं की काय होतं, जवळच्या शाळेमध्ये नोकरी लागते आणि तू शांतपणे आयुष्य घालवू शकशील. म्हणलं बघू तरी डीएड काय असतं. नंतर माझे जे.बी. चव्हाण म्हणून सर होते, आहेत म्हणजे अजून चांगले, ही इज व्हेरी रॉयल पर्सन. ते म्हणले तू डीएड करू नकोस, तू सीए कर. म्हणलं सर मला जमणार आहे का? म्हणजे तू कर तर खरं, तुला जमेल. आणि तुझ्यासाठी आर्टिकल असिस्टंट म्हणजे जे सीएच्या हाताखाली काम करायचं असतं ती एक जागा मी ठेवीन. आणि त्यानंतर तो माणूस इतका ग्रेट की त्यांनी माझ्यासाठी ते थांबायचे पिरियड सुरू करण्यासाठी. ते गेस्ट लेक्चरर होते बिकॉज ही इज इन प्रॅक्टिस. तर ते प्रेरणा मला झाली की हे आपल्यासाठी एक जागा ठेवतात, मग आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आणि भरपूर परिश्रमानंतर, मी असं म्हणणार नाही की थोड्या परिश्रमानंतर, भरपूर परिश्रमानंतर मला ते जमलं. पण तो आनंद की आपण वेगळं काहीतरी करतोय. कारण मला वाटतं बहुधा डिसेबल लोक हे फोन बूथ, छोटी नोकरी, एक किराणा स्टोअर्स आणि मॅक्झिमम झालं तर बँकेत नोकरी करतात, जी त्यांच्या जन्मगावापासून जिथे राहतात तिथं ते हे करू शकतात, म्हणजे सर्वाइव्ह करू शकतात. पण माझ्या बाबतीत थोडं वेगळं झालं. मी सीए केलं, परत माझ्या दुसऱ्या संस्थेमुळे सीएस केलं आणि कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मला 6 कंपनींनी निवडलं. म्हणजे मला वाटतं पहिली ही घटना असेल की 6 कंपन्यांनी निवडून मला चॉईस आहे की मी कुठली कंपनी घ्यावी. हा म्हणजे सहसा कुठल्याही अपंगाला हा चॉईस येत नाही. आणि तिथं खरं म्हणजे माझे लाईफ जेव्हा मी सीए पास झालो तेव्हा. बिलकुल. ही जी पॉझिटिव्हिटी असावी लागते, तर असं आजूबाजूला काय काय होतं तुझ्या की ज्याच्यामुळे ही पॉझिटिव्हिटी टिकून राहिली आणि तू इथपर्यंत येऊ शकलास? म्हणजे मी कृतज्ञतापूर्वक सांगू शकतो की माझ्या आई वडिलांनी मला असं डिसेबल्ड आहे असं कधी वाढवलं नाही. माझा भाऊ नॉर्मल आहे किंवा माझे मित्र नॉर्मल आहेत, त्यांनीही कधी असं जाणवून दिलं नाही की बाबा तू डिसेबल्ड आहे, तुला हे जमणार नाही बिकॉज ऑफ युअर डिसेबिलिटी. तुला समजत कमी असेल किंवा तुला नॉर्मल म्हणजे तुला जसं नॉर्मल मुलांना आपण म्हणतो की गणित समजत नाही तर तुला जास्त मेहनत करावी लागेल. पण त्यांनी सगळ्यांनी मला असं सांगितलं की तुला हा सीएचा अभ्यासक्रम समजा एखाद्याला 3 वर्षात जमतो, तुला 5 वर्षात जमेल, बट यू कॅन डू इट. देर इज नथिंग रिलेटेड टू युअर डिसेबिलिटी. अच्छा. पण काही काही अनुभव वाईटही होते, म्हणजे वाईट म्हणजे थोडेसे कमी चांगले. तर काही काही शिक्षकांचं म्हणणं असं होतं की मी काही करू शकणार नाही, म्हणजे मी काही करण्याच्या योग्यतेचाच नाही. किंवा समाज कल्याण खात्यातल्या काही लोकांचं असं म्हणणं होतं की कशाला शिकवता याला, वाय यू टीचिंग. एखादं अपंग मूल घरात असलं काही बिघडत नाही, कारण नॉर्मल मुलं तरी शिकून कुठे प्रकाश पाडतात. या सगळ्या टप्प्यावर तू एक एक स्टेप घेत घेत पुढे जात होतास. त्यावेळी माणसांविषयीचे वेगवेगळे अनुभव तुला आले असतील, काही चांगले असतील, काही वाईट असतील. पण तुला काय वाटतं की एखादी ज्यावेळी अशी अपंग व्यक्ती असेल किंवा एखाद्या रोगाशी झगडा देणारी व्यक्ती असेल, त्याला काय काय आव्हानांमधून सामोरं जावं लागतं, तर तुझा ह्या सगळ्या आव्हानांकडे बघण्याचा दृष्टिकोन किती बदलला आणि तो नेमका कशामुळे बदलला? अपंग व्यक्तीला भरपूर आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यातलं पहिलं आव्हान म्हणजे स्वतःशी. तो पहिल्यांदाच ऍक्सेप्ट करू शकत नाही की मी अपंग आहे. म्हणजे शारीरिक अपंग एक वेळा ऍक्सेप्ट केलं जातं, पण मानसिक अपंगत्व लवकर ऍक्सेप्ट केलं जात नाही. जेव्हा तो ते ऍक्सेप्ट करतो की आहे, इट इज करेक्ट आणि मी अपंग आहे, तेव्हा त्याची प्रगती सुरू होते. तोपर्यंत नाही. दुसरं म्हणजे घरातले कारण बहुसंख्य घरात एखाद दुसराच अपंग असतो. त्यांचं म्हणणं काय असतं की ह्याला आपण खूप काळजीनं वाढवलं पाहिजे. म्हणजे ही रिक्वायर्स मोर केअर अँड वरी. केअर म्हणजे फिजिकल आपण म्हणतो, पण मानसिक दृष्ट्या आपण फार काळजी घेतो. त्याला हे जमेल की नाही किंवा त्याला हे जमणार नाही की नाही आपण डिसाईड करून टाकतो. आणि कारण लोक सपोर्टिव्ह नसतील, कारण आता पण आपण पाहिलं की ऑलिम्पिकमध्ये शेवटचं मेडल मिळवल्यानंतर सगळेजण कौतुक करतात, पण त्यांचा जो प्रवास असतो त्याच्याविषयी कोणीच काही मदत करत नाही. तसं ते आहे की अपंग जोपर्यंत स्वतःला प्रूव्ह करत नाही कुठल्याही गोष्टीत, तोपर्यंत कोणीही त्यांना साथ द्यायला सहसा पुढे येत नाही. आणि तू सीए झाला, सीएस झालास आणि त्याचबरोबर तुला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार सुद्धा मिळाला, राष्ट्रपती पदक सुद्धा मिळालं. तर त्याविषयी आम्हाला सांग. भारतातनं भरपूर नॉमिनेशन्स म्हणजे प्रायव्हेट कंपनी आणि पब्लिक कंपनी यांनी दिले होते आणि त्यानंतर मग मला सिलेक्शन झालं. त्याच्यात मला बेस्ट एम्प्लॉई विथ सेरेब्रल पाल्सी हा पुरस्कार मिळाला.
आणि केवळ ही पर्सनल अचिव्हमेंट करून तू थांबला नाहीस, तर अनेक सामाजिक कार्यात सुद्धा तू सहभाग घेतोस. विशेषतः रक्तदान, विक्रमी वेळा तू रक्तदान केलेलं आहेस. तर रक्तदान आपण करावं आणि ते इतक्या सातत्याने करत राहावं असं तुला का वाटलं? मी आमच्या कॉलेजतर्फे रक्तदान करायला गेलो होतो. तर तिथं असं सांगण्यात आलं की तुझं रक्त चालणार नाही. म्हणलं तुम्ही घेऊन बघा, चाललं नाही तर मी पुढच्या वेळी करणार नाही. आणि दुसरं म्हणजे मी इथं घाटकोपरला गेलो होतो, जिथं थॅलेसेमियाचे पेशंट येतात. अच्छा. आणि त्यांना कंटिन्युअस रक्त द्यावं लागतं 15 दिवस 21 दिवस ऍज पर देअर एज. म्हणजे पहिल्यांदा मी या कारणास्तव की मला माझं रक्त घेतलं जावं असं दर 3 महिन्यांनी करायला लागलो. आणि इथं आल्यावर तोही गळून पडला की आपण काही वेगळं करतोय, कारण या मुलांना लागतच आहे. मग आपण काही फार चांगली गोष्ट काही करत नाही, आपलं ते कर्तव्य आहे म्हणून मी आता करायला लागलो. ते मी अपंग आहे आणि मी रक्तदान केलं पाहिजे असं नाही वाटत आता मला केलंच पाहिजे. इव्हन एव्हरी ह्युमन बिईंग शुड डोनेट, कारण त्यांना 21 दिवसात लागतच. खरंय, ती एक कर्तव्य आहे म्हणून तू आता हे रक्तदान करतो. तर अशी ही तुझी अचिव्हमेंट याविषयी आपण बोललो आणि त्याचबरोबर सामाजिक भान कसं येत गेलं याविषयी सुद्धा आपण गप्पा मारल्या. इतरही अनेक मुद्द्यांवरच्या गप्पा आपण सुरू ठेवूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत ओंकार निरगुडकरशी. ओंकार, ज्या प्रकारे एक पॉझिटिव्हिटी आपल्याला ड्राईव्ह करत असते, त्याचबरोबर इतरही समाजातले असे अनेक घटक असतात की जे आपल्याला मागे खेचत असतात. ह्याच्यामध्ये अनेक प्रश्न पडतात की माझ्याच बाबतीत असं का झालं, असे कधी प्रश्न तुला पडले का? आणि त्याचबरोबर देव, नियती, नशीब या सगळ्या गोष्टीवर तुझा किती विश्वास आहे? असे प्रश्न मला बरेच वेळा पडले. त्या बाबतीत मी उत्तरही काढलं की मीच असा आहे, म्हणजे माझ्या बाबतीत असं आहे आणि इट इज थँकफुल. असं नाही की माझ्या बाबतीत का असं आहे, मी कमनशिबी असं नाही. आणि देवाचं म्हणाल तर देव आहे याच्यावर माझा विश्वास नाही, पण आपण जे काही कर्म करतो त्याचं फळ मिळतं. अच्छा. देव देत नाही, आपण जे कर्म करतो तेच आपल्याला मिळतं. कर्मावर तुझा विश्वास आहे. तुझ्या या प्रवासात तुला साथ दिलेल्या किंवा हा प्रवास जवळून बघितलेल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया आज तुझ्यासाठी आम्ही आणलेल्या आहेत. तर आपण या स्क्रीनवर बघूया ते काय म्हणतात. CS, MBA तू केलंस, खूप शिकलास, आम्हाला खूप आनंद झाला त्याचा. आणि HPCL सारखी मुंबईतली कंपनी तुला जॉब देते म्हटल्यावर आणखीनच छान वाटलं. तू जे सामाजिक बांधिलकीतून रक्तदान 35 वेळा केलंस ते सुद्धा वाखाणण्यासारखं आहे. जेव्हापासून मी पहिल्यांदा भेटली आहे तेव्हापासून आय एम व्हेरी इम्प्रेस्ड बाय यू. नॉट ओनली युअर डेडिकेशन, तुझं कमिटमेंट, तुझं परसिव्हरन्स, इट्स लाईक आउटस्टँडिंग. म्हणजे जितके नॉर्मल आमचे ऑफिसर्स आमच्याच कंपनीमध्ये काम करतात, जेवढे आमचे नॉर्मल ऑफिसर्स जेवढे काम करत नसतील तसं तू करतोस, तितक्याच डेडिकेशननं करतोस. म्हणजे जेव्हा पण मी तुला बघितलं की क्वार्टर एंडिंग्समध्ये तू लेट राहतोस, कंपनीमध्ये बसतोस, लेट बसतोस रोज, आणि तरी पण लाईक एव्हरीबडी एल्स, आणि तरी तू खूप आउटस्टँडिंगली तुझं वर्क एक डेडिकेशननं करतोस. अँड आय एम शुअर की तू या कंपनीमध्ये खूप मोठी पोझिशन्स घेशील आणि खूप काहीतरी नवीन करून दाखवशील जे सगळ्यांना प्रेरणादायी असेल. आम्ही तुला देवाकडे मागून घेतलं होतं, त्या कष्टाचं आता चीज झाल्यासारखं वाटतंय. तुझं अशी प्रगती अशीच राहो व तुझे अमेरिकेत जाण्याचे स्वप्न पूर्ण हो, हीच सदिच्छा. एकदम शार्प होता, पहिल्यापासूनच बुद्धीने वगैरे शार्प होता. आणि त्याचं हे जे काही यश आहे ते सगळं यश मिळवण्यामागे त्याचे आई वडील आणि आत्ताच आमचे वडील गेले, तेही वडील हसायचे त्याच्या मागे, त्याला सांगायचे हे कर ते कर. मध्यंतरीचा काळा थोडासा वाईट गेला, पण त्याच्यातही त्याने खूप जिंकून नेलं. त्याची ऑपरेशनं पण झाली, त्या ऑपरेशनामध्ये पण तो जिंकून नेला. तो सहनशील खूप आहे आणि मेन म्हणजे अभ्यासू आहे, चिकाटी आहे. आणि सातारा सारख्या ठिकाणावरनं आता सहनशील खूप आहे आणि मेन म्हणजे अभ्यासू आहे, चिकाटी आहे. आणि सातारा सारख्या ठिकाणावरनं आतापर्यंत मुंबईमध्ये एवढा पोहोचला आहे, हेच विशेष आहे. तर ह्या सगळ्या प्रतिक्रियावर आता तुझी प्रतिक्रिया? छान वाटतं. असं वाटतं की आपण काहीतरी अचीव्ह केलंय
आणि ह्याच्या पुढेही आपल्याला अचीव्ह केलं पाहिजे जर अशा प्रतिक्रिया आपल्याला ऐकायच्या असतील तर. बिलकुल. याच्यामध्ये तुझी अनेक स्वप्न आहेत त्याविषयी सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. याविषयी आपण बोलूयाच आणि त्याचबरोबर काय काय आव्हानं ओंकारला सध्या समोर दिसत आहेत की ज्याच्यावर मात करणं फार महत्वाचं आहे आणि ती मात केवळ एका व्यक्तीला नव्हे तर समाज म्हणून सगळ्यांनाच करायची आहे. याविषयी सुद्धा आपण बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत ओंकार निरगुडकरशी. ओंकार, आता सर्वसामान्य घरांमध्ये जी प्रक्रिया असते की मुलाचं प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक झालं, त्याला नोकरी लागली, तो आता सेटल झाला, तर त्यानंतर जो टप्पा येतो तो लग्नाचा टप्पा येतो. तर तुझ्या बाबतीत सुद्धा हा टप्पा आला असेल, तर या बाबतीत तुला तुझ्या वैयक्तिक म्हणजे घरच्यांकडून किंवा तुझा दृष्टिकोन याविषयी आम्हाला सांगच. मात्र त्या बाबतीत काय काय आव्हानं येतात याविषयी सुद्धा तू आम्हाला सांग. मला वाटतं नॉर्मल मुलं आणि जी विशेष मुलं असतात त्यांना लग्नाविषयी थोड्या वेगळ्या समस्या येतात. कारण जी समोरची व्यक्ती किंवा जे कुटुंब असतं त्यांनी ते अपंगत्व हे पूर्ण समजावून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच मग ते लग्न झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल माझ्याविषयी मला असं वाटतं की माझं ही जी काही डिसॅबिलिटी आहे ते समजावून घेणारी समोरची व्यक्ती असावी. पण बरेचदा असं दिसून येतं की अपंगत्व म्हणजे ही इज नॉट अ गुड लाईफ पार्टनर किंवा प्रश्न असे विचारण्यात येतात की ज्याची उत्तर देणं कठीण असतं. तर मला असं वाटतं की एक व्यासपीठ असावं किंवा एक चॅनल असावा किंवा एक फोरम म्हणू शकतो आपण की ज्याच्यावर ह्याची सुद्धा विचार मांडले जावेत की एक्झॅक्टली काय अपेक्षित आहे समोरच्याकडून. कारण डिसॅबिलिटी दोन्ही बाजूला असावी असंही मला वाटतं, फक्त ती कॉमन नसावी. म्हणजे समजा माझी पायाची असेल तर समोरच्याची पायाची नसावी. त्यामुळे काय होईल की एकमेकांना पूरक होता येईल. खरं. आणि जसं आपण नॉर्मल माणसांचं मॅच मेकिंग करतो तसं डिसॅबिलिटी मॅच मेकिंग म्हणजे की डिसॅबिलिटी पूरक आहे का किंवा एखादी नॉर्मल व्यक्ती असेल की जी ऍक्सेप्ट करू इच्छित असेल तर ते संवाद घडण्यासाठी काहीतरी माध्यम असावं. कारण आता काय होतं असं कुठलंच माध्यम सक्षम माध्यम नाहीये. बरेच मॅट्रिमोनियल साइट्स आहेत किंवा बरेच वधूवर सूचक मंडळ आहेत त्यांच्याकडे या प्रश्नाशी टॅकल करण्याचा एक ठोस पर्यायच नाहीये असं मला जाणवून आलेलं आहे. आतापर्यंत तू एक टप्पा पार केलेला आहेस आणि इथून पुढे एक प्रचंड मोठं आयुष्य तुझ्या समोर आहे. तर ह्या पुढच्या आयुष्याकडे तू कसा बघतोस आणि काय काय तुझी आता स्वप्न आहेत? तर मी सध्या एक उच्च शिक्षित चांगल्या कंपनीत काम करणारा माणूस आहे. मला असा ग्रुप स्थापन करायचा आहे जसं आपल्या भारताचा आता सध्या ऍक्सेसिबल इंडिया कॅम्पेन माननीय नरेंद्र मोदीजी चालवत आहेत. तसं मला असं वाटतं की डिसेबल पीपल सगळीकडे दिसले पाहिजेत. आता काय होतं ते घरीच थांबतात किंवा ते ऑफिस घर एवढंच करतात. तसं न होता ते सार्वजनिक ठिकाणी असे पसरले गेले पाहिजेत. मग आपोआपच ते ऍक्सेसिबल इंडिया जाहिरात करावी लागणार नाही, ते आपोआप होईल. माझ्या प्रोफेशनल लाईफ करता मला अमेरिकेत जायची इच्छा आहे. पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन घेण्याची आणि परत भारतात येऊन काहीतरी संस्थात्मक काम करण्याची इच्छा आहे. दोन गोष्टी टार्गेट आहे. आणि या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न की या आजाराने सेरेब्रल पाल्सीनी काय शिकवलं असं वाटतं? सेरेब्रल पाल्सीनं मला परसिस्टन्स शिकवलं. म्हणजे या आजारात कसं होतं की तुमचे पाय आखडतात तर कंटिन्युअस फिजिओथेरपी लागते. कुठलीही गोष्ट करायची आधी सकाळी तुम्हाला स्ट्रेचिंग एक अर्धा तास करावं लागतं. त्यानंतर तुम्ही दिवसभर व्यवस्थित, नाही तर ते गळून गेल्यासारखे होतात. तुम्हाला कुठली गोष्ट करायची असेल तर पूर्वतयारी करा, परसिस्टंट ठेवा. म्हणजे रोज तुम्हाला तेवढं अर्धा तास स्ट्रेचिंग करावंच लागतं. त्यानंतर तुम्ही करू शकता सगळी कामं नॉर्मली. म्हणजे मी आता कंपनीतर्फे हैदराबादला जातो किंवा दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी जातो ते तिथंही माझे अर्धा तास एक तास हे रुटीन फिक्स झालेलं आहे. त्यामुळे कुठलीही समस्या सोडवायची असेल तर मला परसिस्टन्स शिवाय पर्याय नाही. त्यामुळे मला सेरेब्रल पाल्सीने हे शिकवलं. दरवेळी अनेक इथे येणाऱ्या पाहुण्यांच्या हातात आरसा देतो, पण आज मला असं वाटतं की तुला आरसा देऊन तू स्वतःशी बोलण्यापेक्षा आज या सगळ्यांशी तू बोलणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या कॅमेऱ्यात बघून या सगळ्यांना तू काय संदेश देशील?
मी सांगण्यापेक्षा एका मोठ्या टेनिसपटूचं हे वाक्य आहे की तुमच्याकडे अशी एक गोष्ट असेल की ज्याची जगाला गरज आहे तर तुम्ही डिसेबल नाही आहात. फॉर एक्झाम्पल त्या टेनिसपटूकडं टेनिस खेळायचं हे होतं, बाकी तिला काही येत नव्हतं. ती आज जगत जेती आहे. मला वाटतं तिचं नाव विलियम्स भगिनींपैकी एक आहे. पण तुमच्याकडे एक गोष्ट नाही, तुमच्याकडे पेंटिंग असू शकेल, तुमच्याकडे गाणं असू शकेल, तुमच्याकडे चांगलं बोलणं असू शकेल, पण एक गोष्ट तुमच्याकडे अशी पाहिजे की जगाला त्याची गरज आहे. मग बाकी कुठल्याही गोष्टीकडे तुमच्याकडे लोक बघत नाही. बिलकुल, हा फार महत्वाचा आणि मोलाचा संदेश तू दिलेला आहेस. तुझा हा प्रवास असाच अखंड सुरू राहो, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा आणि थँक्यू व्हेरी मच. तू आमच्या स्टुडिओमध्ये आलास आणि आमच्याशी गप्पा मारल्यास. मी तुमचे आणि सगळ्या टीमचे आभार मानतो मला बोलवल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तर आपण बघितलं की एखादा आजार असेल किंवा एखादी समस्या असेल तर त्या समस्येवर रडत न बसता आपल्यासाठी त्यातली एक गोष्ट, एक सकारात्मक धागा आपण पकडला तर अख्खं आयुष्य केवळ सोपं होऊ शकत नाही तर ते यशस्वी सुद्धा होऊ शकतं आणि जी जी स्वप्न आपण बघू ती सगळी पूर्ण होऊ शकतात याचा वस्तुपाठ आज ओंकारने घालून दिलेला आहे. असाच वस्तुपाठ आपल्या कृतीने घालून दिलेल्या आणि त्याचबरोबर समाजातल्या इतर घटकांना सुद्धा प्रेरणा देणाऱ्या काही अवलियांना घेऊन आपण जिंदगी मिलेगी दोबाराच्या पुढच्या भागामध्ये सुद्धा भेटत राहणार आहोत. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. झी 24 तास रहा एक पाऊल